Hi, I am Srivastava Pururankar and you are welcome to my YouTube channel Learning with Srivastava. Students, today we have to learn 1.1 A Teenager's Prayer. Let us start the poem. Title is A Teenager's Prayer. Teenagers means teen age असलेला मुलगा किंवा मुलगी असा बालक जो टीनेज मध्ये आहे. टीन म्हणजे द एज बिटवीन 13 to 19, 13 ते 19 या फिगर्सला इंग्रजीमध्ये 13 to 19 याच्या स्पेलिंग मध्ये टीन आलेला आहे. तर 13 ते 19 वयोगटातला जो मुलगा किंवा मुलगी असेल तो म्हणजे टीन एजर. एज म्हणजे वय, टीन एजर म्हणजे बाल वयाचा, नाही का, किशोर वय, किशोर वयीन. तर अ टीनेजर्स प्रेयर मीन्स किशोर वयीन मुलाची प्रार्थना, किशोर वयीन बालकाची प्रार्थना. तर ही काय प्रार्थना या किशोर वयीन बालकाची, तो कशासाठी प्रार्थना करतो, लेट अस सी. सो लेट अस सी द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ दिस पोएम. ईच डे Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginnings. Each day means येणारा दररोजचा दिवस, प्रत्येक दिवस. Brings new beginnings. दररोज दिवस उगवला की काहीतरी नवीन घेऊन येतो. अँड डिसिजन्स आय मस्ट मेक. मग हा बालक म्हणतो की असं दिवस दररोज काहीतरी माझ्यासाठी नवीन घेऊन येतो, काहीतरी नवी सुरुवात होते. अँड इन दॅट सिच्युएशन आय मस्ट मेक सम डिसिजन्स ऑन माय सेल्फ. मला स्वतःला काही डिसिजन्स घ्यावे लागतात. डिसिजन्स मीन्स निर्णय. मला काय करावं आणि काय करू नये, हे करू की नको करू याबद्दल मला स्वतःचे निर्णय दररोज घ्यावे लागतात. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मला कोणता मार्ग निवडायचा, मी कुठला मार्ग निवडू हे ठरवणारा मी एकटाच आहे. म्हणजे मला एकट्यानंच आय एम द ओनली वन टू चूज हे मार्ग निवडणारा मी एकटा आहे. स्वतः मी एकटा हे मार्ग निवडतोय. द रोड दॅट आय विल टेक. मला जे काही मार्ग स्वीकारायचे आहे, मला ज्या काही मार्गाने जायचं आहे, मला जे काही डिसिजन्स घ्यायचे आहे ते मला एकट्याला घ्यावे लागतात. म्हणजे इथे मी कुणाची मदत घेतोय का, नाही. तो मुलगा म्हणतोय, हा टीनेजर चाइल्ड म्हणतोय की मला स्वतःला असे डिसिजन्स घ्यावे लागतात. आता तुम्हाला माहितीये की जर आपण एखादा डिसिजन हा सेल्फ डिसिजन म्हणून घेतला, स्वतः डिसिजन घेतला, तर देर आर 2 पॉसिबिलिटीज. 2 शक्यता आहेत. आयदर तुमचा निर्णय बरोबर असू शकतो और तुमचा निर्णय चुकू पण शकतो. इजंट दॅट. तुम्ही जर समजा अशा वेळी तुमचा तर निर्णय आहेच, परंतु त्याच्यावर तुम्ही इतरांचा ऍडवाइस घेतला असेल, तर त्यावेळी तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स राहील की नाही, मी माझा निर्णय स्वमताने नाही घेतलाय, मी थोडंसं त्याच्यासाठी ऍडवाइस दुसऱ्याचा घेतलाय, म्हणजे मी चुकू शकणार नाही. कॉन्फिडंट राहाल तुम्ही. पण इथं हा मुलगा काय म्हणतोय, हा टीनेजर चाइल्ड काय म्हणतोय की दररोजच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी नवीन घडते आपल्याशी. इजंट इट. रोजचं काहीतरी नवीन घडते आपल्यासोबत. आपण ठरवतो आज एक आणि उद्या घडते वेगळंच. आणि मग त्यावेळेस आपले डिसिजन्स आपल्याला बदलावावे लागतात. मग ते डिसिजन्स आपल्याला स्वतःलाच घ्यावे लागतात. कारण ते डिसिजन घेत असताना मला दुसऱ्याची कुणाची मदत होत नाहीये किंवा होत नसेल, तर मग मला ते स्वतःलाच ते डिसिजन घ्यावे लागणार आणि योग्य तो मार्ग मलाच निवडावा लागणार. म्हणून हा मुलगा म्हणतोय की हे मी करतोय, असे डिसिजन्स मी स्वतः घेतोय, स्वतःचे मार्ग मी स्वतः एकटा निवडतोय. तर मग आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इन द नेक्स्ट स्टॅन्झा, सेकंड स्टॅन्झा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मला असे मार्ग निवडायचे आहे जे कुठे जातात,
लीड टू ग्रेट सक्सेस. एकट्याने मला हे डिसिजन्स घ्यायचे आहेत, मला हे मार्ग निवडायचे आहेत, परंतु हे करत असताना मला मात्र असेच मार्ग निवडायचे आहेत की जे कुठे पोचतील, सक्सेस पर्यंत पोहोचतील. म्हणजे मला येस मिळू शकेल, मी सक्सेस होऊ शकेल असेच रोड्स मला निवडायचे आहेत. म्हणून इथे तो सांगतोय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनातले मार्ग. जीवनातले मार्ग म्हणजे काय की मला जीवनात जे काही काम करायचं आहे, मला जे काही ऍक्शन्स थ्रू आउट माय लाईफ मला करायचे आहे, ते सगळं मला असं करायचं आहे की ते काम मला कुठे नेऊन पोचवेल, सक्सेस कडे नेऊन पोचवेल. म्हणजे सक्सेस कडे जाणारा जो रस्ता आहे तिथे त्या रस्त्याची निवड मला करायची आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. मग मी जर समजा हे रस्ते निवडताना चूक झाली तर काय होईल. समजा मी योग्य निर्णय घेतला नाही, योग्य मार्ग निवडला नाही, तर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, माझा प्रवास कुणीकडे जाईल, डार्कन रोड. डार्कन रोड म्हणजे अंधारलेल्या वाटा. अंधारलेल्या वाटा कशाला म्हणू आपण, जिथे दुःख आहे, जिथे डिस्ट्रेस आहे, जिथे अडचणी आहे, नाही का, अशा अडचणीच्या मार्गाला मला जावं लागेल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि ते मार्ग कुठे पोहोचतील, अनसक्सेस कडे पोहोचतील, ते डिस्ट्रेस कडे पोहोचतील. डिस्ट्रेस म्हणजे या ठिकाणी डिस्ट्रेसचा अर्थ ग्रेट वरी अँड स्ट्रेन. ग्रेट वरी, खूप भयानक चिंता आणि टेन्शन. म्हणजे आपण चुकीचा मार्ग निवडला तर दुसऱ्या दिवशी टेन्शन येणारच. एखाद्या मुलाने एक्झाम मध्ये कॉपी करायचा विचार केला, चुकीचा मार्ग धरून कॉपी खिशामध्ये घेऊन आला, चुकीचा मार्ग निवडला, आणि एक्झाम सुरू झाली, पेपर सुरू झाला की मनात टेन्शन, कंडक्टर येईल कॉपी पकडून घेईल, डिस्ट्रेस आला की नाही. चुकीचा मार्ग निवडला की तुमच्या मनात टेन्शन निर्माण होईल आणि मग तुम्हाला जे करायचंय ते काम तुमचं सक्सेस होणार नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी मार्ग निवडू शकतो, पण ते दोन्ही मार्ग माझ्या पुढे आहेत आणि मी इथे उभा आहे. एक लेफ्ट हँड मध्ये असा रस्ता आहे की जो लीड्स टू सक्सेस, राईट हँड मध्ये असा रस्ता आहे दॅट लीड्स टू डिस्ट्रेस. अँड व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, असा प्रश्न माझ्या पुढे उभा आहे. तो मुलगा सांगतो की मी कोणता मार्ग निवडू. एक मार्ग निवडला तो सक्सेस कडे जाईल, दुसरा मार्ग निवडला तो अनसक्सेस कडे जाईल. मग मी कोणता मार्ग निवडू. तर तो म्हणतोय की आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी सक्सेस कडे जाणारा मार्ग मी निवडू शकतो, कारण तो स्वतः सेल्फ डिसिजन घेतोय, स्वतः विचार करतोय. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे कुठलाही डिसिजन घेताना जर अंतर्मनातून मी काय करावं असा जर विचार करत असाल तर तुम्हाला आतूनच प्रेरणा मिळते की जे चांगलं आहे ते तू करायला पाहिजे. तर तो सांगतोय की सक्सेस कडे जाणारे मार्ग मी निवडू शकतो. आणि जर मी नाही निवडले तर काय होऊन जाईल, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. मी कदाचित भरकटलो, जर समजा भरकटलो तर काय होईल, माझा प्रवास कुठे जाईल, टू द डार्कन रोड, अंधारलेल्या वाटांमध्ये माझा प्रवास जाईल. आणि मग त्या अंधारलेल्या वाटेवरती मी जर गेलो तर काय होईल, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. मग माझे जीवन हे भयानक संकटात जाईल, खूप सारं टेन्शन, खूप साऱ्या चिंता माझ्या जीवनामध्ये निर्माण होतील. तर तोही मार्ग माझ्या पुढे आहे. मग आता काय केलं पाहिजे, अशा वेळेस जेव्हा द्विधा मनस्थिती आपल्या पुढे येते, हे करू की हे करू, डू अँड डोंट्स, करायचं नाही करायचं असं जेव्हा येते तेव्हा आपण कुठेतरी एक तर स्वतःच्या मनाला विचारतो, नाहीतर अशा वेळी दुसऱ्याची आपण मदत घेतो. हा मुलगा आता काय करतोय, पुढे प्रार्थना करतोय, प्रेयर. प्लीज इन द नेक्स्ट स्टांजा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. In the third stanza, the poet requests
टू द गॉड. द पोएट प्रेज टू द गॉड. तिसऱ्या कडव्यामध्ये हा कवी, इट मीन्स दॅट दिस टीनेजर चाइल्ड, हा कवी म्हणजेच कोण? टीनेजर चाइल्ड. हा टीनेजर चाइल्डच कवी आहे. ओके. सो दिस टीनेजर चाइल्ड प्रेज टू गॉड. हा बालक, जो किशोरवयीन बालक आहे, हा आता परमेश्वराकडे प्रार्थना करतो, देवाकडे प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा, माझे डोळे उघड. याचे दोन अर्थ निघतील. माझे डोळे उघड म्हणजे बंद आहेत ते उघडून दे. दॅट इज नॉट, असा अर्थ नाही आहे या ठिकाणी. डोळे याचे उघडेच आहेत, पण माझे डोळे उघड म्हणजे काय? की मला अशी जाणीव निर्माण होऊ दे. मला काय चांगलं, काय वाईट, काय खरं, काय खोटं ते मला कळू दे, म्हणजे माझे डोळे उघड, है ना. तर ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा, हे जगत नियंत्या, हे भगवंता, हे ईश्वरा, काही म्हणू शकतो आपण. माझे डोळे उघड, दॅट आय माइट सी क्लिअरली, की जेणेकरून मी जे काही सगळं आहे माझ्या पुढं ते मी सगळं क्लिअरली पाहू शकेन, स्पष्टपणे पाहू शकेन. आता काय या मुलाला त्याच्या पुढं जे काही आहे ते काय दिसत नाहीये का? दिसते आहे. त्याला ते म्हणायचं नाही आहे. त्याला असं म्हणायचं आहे की माझ्या पुढे काही ऑप्शन्स आहेत, चांगले वाईट. तर मला अशी इंट्रोस्पेक्शन दे, अशी मला एक प्रेरणा दे, अशी मला एक ताकद दे. माझे डोळे उघड म्हणजे काय? की अशी मला एक पॉवर दे की मी ते सगळं जे आहे ते मी स्पष्टपणे समजून उमजून मी ते पाहू शकेन, ते समजू शकेल मला. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आणि परमेश्वरा मला मदत कर, मला अशी ताकद दे की मी कुठे उभा होईन? आय स्टँड फॉर राईट. व्हॉट इज राईट? जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे सत्य आहे, मी त्याच बाजूला उभं राहीन, मी तोच निर्णय घेईन. एवढी मला ताकद दे किंवा एवढी मला मदत कर. म्हणजे जे खोटं नाटं असेल, जे चुकीचं असेल, जे वाईट असेल, अशा ठिकाणी माझा निर्णय होऊ नये की मी तिकडे गेलो पाहिजे. जे चांगलं आहे तिकडे मी गेलो पाहिजे, जे योग्य आहे त्याची मी निवड केलो पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी जे काही घडत असेल ते योग्य घडत असेल तरच मी तिथे जाऊन उभा असलो पाहिजे. नाहीतर लोकांची समाजात सवय असते, जिथे कुठे काही फालतूच्या भानगडी असतील तिथे जाते ना खुपसायला. आणि चांगलं कुठे असेल ना तर नाही ते नाही जमत, ते पचनीच पडत नाही. कारण लोकांचे चांगले कोणाला पाहून होत नाही. सगळेच असे नसतात, पण काही असे असतात की कुठे काही खराब गोष्टी असतील, कुठे काही खराब काम असेल, झगडे भांडण असतील, काही असेल, चालले तिथे. हा टीनेजर चाइल्ड काय म्हणतो? मी तिथेच जाऊन उभा राहिलो पाहिजे जिथे चांगल्या गोष्टी असतील, जे योग्य असेल तिथे मी उभा राहिलो पाहिजे. म्हणजे मी कुणाची साईड घेतली पाहिजे? चांगल्या लोकांची साईड घेतली, चांगल्या गोष्टीची साईड घेतली पाहिजे. चांगल्या बाजूने मी उभा राहिलो पाहिजे. चांगल्या बाजूने तोच माणूस उभा राहील ज्याच्यामध्ये सतसत विवेक बुद्धी असेल आणि चांगले विचार त्याचे असतील. वाईट विचारांचा माणूस वाईट विचारांच्याच संगतीमध्ये उभा राहील. आणि म्हणून हा टीनेजर चाइल्ड प्रे करतो गॉडकडे की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. मला मदत कर की जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे भल्याचं आहे, जे उपयोगाचं आहे तिथेच मी उभा राहीन. म्हणजे तीच बाजू मी घेईन. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व क्वालिटीज आहे, माझ्यामध्ये जे काही आहे, तर माझ्यामध्ये जे काही आहे म्हणजे काय? की ज्या क्वालिटीज माझ्यामध्ये आहेत, माझी बुद्धी असेल, माझे चातुर्य असेल, माझी हुशारी असेल, माझ्यामध्ये ज्या काही स्किल्स असतील त्या मला बाहेर काढायला मदत कर. तर तुमच्यामध्ये चांगले गुण असतील ते कुठे बाहेर काढणार? तुम्ही चांगल्या ठिकाणी बाहेर काढाल, आहे ना. ते नेक्स्ट स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. बघा या ठिकाणी पुन्हा आणखी परमेश्वराकडे हा टीनेजर चाइल्ड, हा किशोरवयीन बालक प्रार्थना करतो
की हे परमेश्वरा, हेल्प टू जस्ट से नो. मला नाही म्हणायला मदत कर. नाही म्हणणं खूप कठीण गोष्ट आहे. नाही हा शब्द खूप कठीण आहे. कसा? कारण ज्या ज्या ठिकाणी आपण टेम्पटेशन म्हणजे मोह, अट्रॅक्शन कुठल्याही गोष्टीचं, त्या मोहाला आपण बळी पडतो त्यावेळेस नाही म्हणूच शकत नाही. एखादी वाईट गोष्ट सुरू असेल तरी जर आपण त्या मोहाला बळी पडलो तर तिथे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये तुमच्या बाजूला कॉपी करतो आहे आणि तुम्हाला वाटते की अरे माझ्यापेक्षा 5 मार्क हा जास्त घेणार आहे कॉपी करून, मग तुमचा मोह जर आवरत नसेल त्या ठिकाणी तर तुम्ही त्याला दे बरं माझ्याकडे, मी पण पाहून घेतो काय आहे ते. म्हणजे तुम्ही टेम्पटेशन जे तुम्हाला दिसायला लागलं तिथे टेम्पटेशन, मोह पडला तुम्हाला, लालच तिथे दिसू लागली आणि तुम्ही त्याला बळी पडले तर तिथे नाही म्हणूच शकले नाही. नाही नाही मी हे असं करणार नाही, मला माझ्या स्किल वापरायचे. तर हे नाही म्हणणं आणि टेम्पटेशनला दूर घालवणं हे साध्या गोष्टी नाही. हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये राहत असाल, चांगल्या गोष्टी अनुसरत असाल, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करत असाल. कुणी एखादी मुलगी वाईट मुलींच्या संगतीमध्ये राहत असेल, मैत्री करत असेल, तिच्यावरती ते वाईटच संस्कार होते. कुणी एखादा मुलगा वाईट गँगमध्ये टोळीमध्ये राहत असेल, फिरत असेल, त्याच्यावर तसे संस्कार होते. म्हणून तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांच्या, अभ्यास जो करतो, हुशार जो आहे, मेहनती आहे, अशा विद्यार्थ्याच्या गँगमध्ये, अशा विद्यार्थ्याच्या ग्रुपमध्ये तुम्ही राहा, चांगले संस्कार पडते. आणि वाईट ग्रुपमध्ये म्हणजे जो काही बिनकामाच्या फालतू गोष्टी करणारे जे असतील त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही राहाल तर तुम्ही सक्सेस नाही त्याच्यामध्ये. कारण एकदा का मला वाईट गोष्टीचा मोह झाला तर पुढे संपूर्ण जीवन माझे वाईट गोष्टीमध्ये जाईल. म्हणून एकदा ब्रेक, आपल्या मोटरसायकलला एक्सलेटर आहे, वेग वाढवता येते, पण ब्रेकही आहे. तो ब्रेक कशासाठी आहे? वेग थांबवता येईल. म्हणून आपण योग्य ठिकाणी ब्रेक लावला तर पुढचा ऍक्सिडेंट आपल्याला टाळता येते, आणि योग्य ठिकाणी ब्रेक नाही लावला तर पुढे ऍक्सिडेंटला फेस करावंच लागते. म्हणून तुम्ही जर योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिकलात, तुमच्या कोणी मित्र चल ना मी जाऊ गुटखा खाऊन येऊ, तुमची कोणी मैत्रीण चल ना जाऊ, तर म्हणून हा टीनेजर चाइल्ड त्या ठिकाणी प्रेयर करतो की मला माझ्या मार्गात अशा काही जर टेम्पटेशन्स येतील तर त्या टेम्पटेशन्स मध्ये मला नाही म्हणायला शिकव. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इज डे. मला हे माझे शरीर जे आहे, मला माझी बॉडी जी आहे ही क्लीन ठेवायची, स्वच्छ ठेवायची, निर्मळ ठेवायची. म्हणजे काय की मला माझे शरीर तंदुरुस्त ठेवायचे. तुम्ही वाईट, एखादा व्यक्ती कोणी वाईट गोष्टी करत असेल, वाईट संगतीत राहत असेल तर त्याचा काही ना काहीतरी इफेक्ट त्याच्या बॉडीवर, त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर होतो ना. म्हणून हा टीनेजर म्हणतो की मला माझे शरीर, मला माझा आत्मा हा सुदृढ ठेवायचा. अँड साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हटलेलं, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तंदुरुस्त मन, कणखर मन हे कुठे राहते? कणखर शरीरामध्येच राहते. म्हणून तुमचे शरीर कणखर असेल तर तुमचे मन कणखर राहील, आणि मन कणखर असेल तर तुम्ही टेम्पटेशनला गो अवे कराल. बरोबर आहे? आणि मन कणखर नसेल तर कुठलीही टेम्पटेशन आली ऑलवेज वेलकम करा. म्हणून हा मुलगा म्हणतो, हा टीनेजर चाइल्ड म्हणतो की आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इज डे. दररोजच्या माझ्या जीवनामध्ये मला तंदुरुस्त जीवन जगायचं. फिट फॉर कुठलीही गोष्ट, कुठलीही अडचण येऊ, कुठलाही धोका येऊ, कुठलाही आव्हान येऊ, मी त्याला फेस केलं पाहिजे. आणि ते फेस करायसाठी मला माझी बॉडी कशी पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे, तंदुरुस्त पाहिजे. आणि बॉडी माझी स्ट्रॉंग असेल तर ऑटोमॅटिकली माझे माइंड कसे असणार आहे? तेही तंदुरुस्त असणार आहे, तेही काय होणार आहे? तेवढेच स्ट्रॉंग होणार आहे. ओके, देन लास्ट स्टांजा.
When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. मग या लास्ट मध्ये हा टीनेजर म्हणतो, ओ गॉड व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. परमेश्वरा, जेव्हा माझे हे टीनेज जे आहे, माझे जे बालवय आहे, हे जेव्हा संपेल, हे किशोर वय जेव्हा संपेल, तेव्हा तो मोठा होईल ना, ग्रोनअप होईल, ऍडल्ट होईल. आणि ऍडल्ट झाल्यानंतर मग काय होईल, आय नो दॅट आय विल सी. मला माहित आहे की मी त्यावेळेस काय पाहीन, त्यावेळेस मला काय दिसेल की दॅट लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट. मी त्यावेळी असं म्हणेन की आतापर्यंत मी जे जीवन जगलो ते सर्वोत्तम जीवन मी जगलेलो आहे. कारण ते कोणाच्या सोबतीनं मी जगलेलो आहे, दॅट वॉज वॉकिंग नेक्स्ट टू मी. दॅट लाईफ वॉज लिव्ड विथ यू. ते जीवन तुझ्या सोबतीनं मी जगलेले होते. यू वॉकिंग नेक्स्ट टू मी म्हणजे तुझी संगत मला लागलेली होती. माझ्या सोबतीला परमेश्वरात तू होतास. नेक्स्ट टू मी, माझ्या पाठोपाठ कोणाचा हात होता, परमेश्वरात तुझा हात होता. म्हणजे तू सदैव माझ्या पाठीशी राहिलास आणि सदैव माझ्या पाठीशी राहून मला सतत मदत करत राहिलास, मला प्रेरणा देत राहिलास, मला चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करत राहिलास. म्हणून आतापर्यंत जगलेलं माझं जीवन हे सर्वोत्तम जीवन होते, याची मला आठवण येईल. केव्हा, जेव्हा मी हे जे बालपण आहे, हे बालपण संपून जेव्हा मी ऍडल्ट होईन, जेव्हा मी मोठा होईन, मग त्यावेळेस मी चुकलो असे मला वाटणार नाही. अंडरस्टूड? सो दिस इज द प्रेयर ऑफ अ teenager child, and this poem is written by J. Morse. Who is the poet? J. Morse. J. Morse is the poet. So you have completed this poem. I hope you might have understood. मला वाटतं तुम्हाला ही कविता समजली असेल, आणि समजली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब या बटनला क्लिक आणि बेल बटनला प्रेस करा. म्हणजे आतापर्यंतच्या संपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन आणि अपकमिंग पुढे येणारे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील.